रामकृष्ण हरी. आज तुमच्या समोर मी त्रिताल मात्रा 16 ही त्रिताल कुठे वाजवायचा व कसा वाजवायचा हे तुम्हाला आज सांगणार आहे. तर आज विद्यार्थ्याकडून प्रत्येक बोल बसून घेत असताना सुद्धा मुलांना शिकवत असताना काही अडचणी येतात, काही मुलांना बोल समजत नाही. तर आज त्रिताल हा 16 मात्रेचा आज तुमच्या समोर मी शिकवणार आहे. तर सर्वांनी याच्याकडे पूर्ण लक्ष देऊन याच्याकडे वाजवायचं. आपल्याला काय करायचंय, तो बोल कसा आहे तो म्हणून द्यायचा. कसा बोल आहे? धा तत धिन्ना धिन धिन धा धिन धा तत धिन्ना धिन धा धिन धा तत धिन्ना धिन धिन धा तत धिन्ना धिन धा धिन. आता ठाईच्या टाळामध्ये कसा वाजतंय? ठाईचा टाळ कोणता? धा तत धिन्ना धिन धिन धा तत धिन्ना धिन धा तत धिन्ना धिन धिन धा तत धिन 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 धा धिन. आता जो 16 मात्रेचे त्रिताल आहे तो आपल्याला आज शिकायचा आहे. तो कसा आणि कशा पद्धतीमध्ये एकूण धुमाकून गुपकीमध्ये वाजवायचा. कसा वाजवायचा आहे? गुपकीमध्ये वाजवायचा आहे. तर गुपकीमध्ये वाजत असताना हा शब्द धा या पद्धतीमध्ये धा काय धा एकूण इथं वाजवायचंय. धा दोन्ही कोण आघात झाला पाहिजे. जसं आपण धा वाजवतो, कुठं मोकळा धा वाजवतो, एकूण ग वाजवतो आणि एकूण थाप मारतो. धा इकडं तसं नाहीये. तर इथं गुपकीमध्ये आतमध्ये पानाच्या धा एकूण शाईकून वरी वाजवायचं आणि एकूण धा. हा धा तत. तत कसं वाजवायचं? धा तत 3 बोटाने शाईमध्ये दाबायचं आहे. हा जे गोल दिसतोय का, या गोलामध्ये 3 बोटाने दाबायचे. धा तत. धी ना. धी कसं वाजवायचंय? जसं धा तुम्हाला सांगितलं. आता धी ना. धी शाईवर वाजवायचे. कुठं वाजवायचे? इथं वाजवायचे. धी ना धी ना. हा धा तत धी ना दिन दिन धा दिन. दिन दिन कसं वाजायचंय? आतमध्ये इथं शाईमध्ये बोट आणायचंय. दिन दिन. अनामिका म्हणजे करंगळीच्या शेजारचं बोट हे शाईला चिटकून राहिलं पाहिजे. काय राहिलं पाहिजे? शाईला. त्यावेळेस धिन वाजणार. काय वाजणार? धिन धिन. धा धिन. धा तत धीना. धी कुठं वाजवायचंय? शाईवर इथं वाजवायचंय. आतमध्ये इथं वाजवायचंय. धीना. धा तत धीना. दिन दिन. दिन दिन कुठं वाजवायचं? इथं. आणि इकडं ग वाज असं ग वाजवायचंय आतमध्ये पानाच्या. दिन दिन धा दिन. धा तीत. तीत काय? तीत दाबायचं फक्त. धा तीत. हा तीना. तीना कसं आहे? एकूण न वाजवायचं आणि एकूण आतमध्ये पानाच्या क वाजवायचं. काय वाजवायचंय? तीना. तीन तीन. एकूण मोकळं वाजवायचं. काय वाजवायचंय? आणि एकूण आतमध्ये पानाच्या तीन तीन. ता ता वारी वाजवायचंय चाटीवर. ता तीन. धा तत तीना. जोरात. धा तत तीना. तीन तीन ता तीन.
म्हणजे इथं न वाजल्यासारखं आहे. काय न वाजवायचं. तीन तीन ना तीन. धा तत ता तत धीना दिन दिन धा दिन. आता तुम्ही म्हणता दिन कसं वाजवायचं. दिन काय हा दिन. धा तत धीना दिन दिन धा दिन. या पद्धतीमध्ये आपल्याला रियाज करायचा. आणि हा त्रिताल कसा वाजतो तो आता तुम्हाला सांगतो. धा तत धीना दिन दिन धा. धा तत धीना दिन 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 धा तत धीना धीना दिन दिन. या पद्धतीमध्ये आपल्याला वाजवायचा आहे. कसा वाजवायचा आहे परत वाजवून दाखव. या पद्धतीमध्ये आपण जर रियाज करत राहिलो तर आपल्याला वाजवायला सोपं जाते. आणि तो कसा वाजला पाहिजे वजनामध्ये. उगाच ढिलं नाही वाजवून जमायचं. धा हे शब्द निघाला पाहिजे. काय निघाला पाहिजे. धा तत धा तत धा तत धीना. आणि धा वाजायचा नसतं पानामध्ये आतमध्ये धा वाजला पाहिजे असा. आणि चार टिकून इकडे वरी धा तत धीना वाजला पाहिजे का. का उगत आलात आपला उगा आल्लाद वाजवायचं. आल्लाद नाही तो वाजलाच पाहिजे. काय वाजलं पाहिजे वाजव. हा या पद्धतीमध्ये आपल्याला वाजवायचं म्हणजे वाजवायचं असतं. आणि रियाज झालाच पाहिजे. आणि हा रियाज करत असताना सुद्धा जेवढं तुम्ही गुपकीचा रियाज करता तेवढं हा बोल गोड वाजणार झाला. काय वाजणार झाला. त्याच्याकरता असे नवनवीन बोल शिकण्याकरता तुम्ही प्रत्येकाने लक्ष देऊन या बोलाकडे तुम्ही पाहायचं आहे. मग आणि तुमच्या प्रतिक्रिया जशा जशा मिळतील त्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला बोल देण्याचा प्रयत्न करेल. रामकृष्ण हरी.